विचारसागर द्वितीय तरंग यामध्ये आपण अनुबंध चतुष्टय याचं विशेष वर्णन करत होतो. विशेष वर्णन करण्यामागचा हेतू काय, तर त्याचा विचार आपण केलेला आहे. ते या द्वितीय तरंगामध्ये त्याचा प्रारंभ होतोय. त्याच्यावर शंका घेतली गेलेली आहे. अधिकारी खंडन. अधिकारी खंडन यामध्ये अधिकारीच मुळात त्यांनी बाजूला ठेवायला सुरुवात केली. म्हणजे प्रत्येक अनुबंधावर अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध या प्रत्येकावर प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर या द्वितीय तरंगामध्ये त्याचा प्रारंभ होतोय. आणि त्या प्रश्नाला इथं पूर्वपक्ष असं म्हटलं गेलेलं आहे. पूर्वपक्षी प्रतिपादन करे है अथ अधिकारी खंडन. मूल सहित जगत ध्वंस की को करत नहीं आस, किंतु विवेकी चहत है त्रिविध दुख नको नाश. आता तुम्ही मोक्षाचं लक्षण मांडलं की कार्यासहित कारणाचा विध्वंस आहे, निवृत्ती आहे, नाश आहे. याची इच्छा कुणीच करत नाही. दुःखाची निवृत्ती व्हावी एवढा विचार मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. मूल अविद्या सहित जो जगत का ध्वंस कहिए निवृत्ती, ताकि आस कही इच्छा को पुरुष करे नहीं. मूल अविद्या म्हणजे कारण. कारण सहित जगत कार्य निवृत्ती को पुरुष करे नहीं, किंतु कहिए कहाँ करे है. आता ते कशाची इच्छा करतात. तीनही प्रकार के जे दुःख है, तीन प्रकारचं दुःख है, तिनका नाश विवेकी पुरुष चाहे. विवेकी पुरुष, विचारी मनुष्य हा तीन दुःखाच्या नाशाचा विचार करतो. यामध्ये नाश शब्दावर 61 नंबर टिप्पणी आहे आणि ही टिप्पणी सांख्य मतानुसार मांडली गेलेली आहे. यामध्ये जैसे पुरुष भिक्षुकों के भय से अन्न के त्याग को इच्छता नहीं, यूं काय पुढं आता औरच्या पुढं एक शब्द फक्त युका के भय से वस्त्र के त्याग को इच्छता नहीं, और पशु पक्षिन के भय से क्षेत्र के त्याग को इच्छता नहीं. ऐसे विवेकी पुरुष भी त्रिविध दुख से भय से कारण सहित जगत के नाश को इच्छता नहीं. भिक्षुकाची भिकाऱ्यांचं भय आहे म्हणून अन्नाचा त्याग करतो का, तर करत नाही. पशु पक्षी यांच्यामुळे क्षेत्राचा, घराचा त्याग करतो का. इथं साप भरपूर आहेत म्हणून त्या घराचा त्याग करतो का, करत नाही. त्याप्रमाणे विवेकी पुरुष सुद्धा जगत कारण आणि कार्य याचा विचार दुःखामुळे करत नाही, फक्त दुःख निवृत्तीचा विचार करतो. त्रिविध दुख को नाश को इच्छिता है, यह सांख्य मत के अनुसार इनकी शंका है. ही शंका सांख्य मताच्या अनुसार आहे. प्रत्येक मनुष्याला दुःख नको आहे, दुःखाच्या कारणाचा विचार कुणीही करत नाही. याका यह अभिप्राय है, या प्रश्नाचा हा अभिप्राय आहे. दुःख तीन प्रकार के है. दुःखाचे प्रकार तीन आहेत. एक अध्यात्म दुःख, दुसरा अधिभूत दुःख आणि तिसरा अधिदैव दुःख. हे तीन प्रकारचे दुःख आहेत.
यामध्ये एक रोग क्षुधाधिकंते, जो दुःख होवे सो अध्यात्म दुःख कहिये. रोग असेल, तहान भूक असेल, हे सगळे शारीरिक दुःख जे आहेत त्याला अध्यात्म दुःख म्हणा. अध्यात्म ज्ञान आणि अध्यात्म दुःख या शब्दात फरक आहे. दोन्हीकडे अध्यात्म शब्द आला म्हणून तो एका अर्थाचा आहे असं नव्हे. अध्यात्म ज्ञान आणि अध्यात्म दुःख याचा अर्थ वेगवेगळा आहे. अध्यात्म शब्दावर 62 नंबर टिप्पणी आहे. आत्मा को आश्रय करिके, आत्म्याला आश्रय करून वर्तने वाला जो स्थूल सूक्ष्म शरीर सो अध्यात्म कहिये है. आता स्थूल शरीर स्वल्पविराम सूक्ष्म शरीर म्हणजे स्थूल शरीरापासून होणारं दुःख आणि सूक्ष्म शरीरापासून सुद्धा होणारं दुःख याला काय म्हणायचं? आध्यात्मिक दुःख. तीससे जन्य जो दुःख सो अध्यात्म दुःख कहिए है. ताही को अध्यात्म ताप भी कहते हैं. यालाच अध्यात्म ताप किंवा अध्यात्म दुःख असं म्हणतात. 3 दुःख आहेत. या 3 दुःखाला 3 ताप म्हटलं. त्याला त्रिविध ताप असं म्हटलेलं आहे. त्रिविध तापाची झाली बोळवण, याची बोळवण झाली. 3 ताप गेले. कशामुळे? देखिले चरण 3 ताप जातात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटे हरिदासांची. धन्य आजी दीन, धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी. ताप तुटी. ताप म्हणजे कोणता ताप? शरीर गरम होणं याला ताप म्हटलं नाही. हे 3 ताप. 3 तापामध्ये पहिला ताप आहे आध्यात्मिक ताप, दुसरा अधिभौतिक ताप आणि तिसरा अधिदैविक. यामध्ये आपण आता अध्यात्म पाहिला. आकडा 2. चोर, व्याघ्र, सर्प अधिक हे सगळे स्वतःला सोडून इतर यांच्याकडून जो दुःख होवे सो अधिभूत दुःख काही आहे. त्याला कोणतं दुःख माना? अधिभूत दुःख. त्याच्यावर 63 नंबर टिप्पणी आहे. स्वसंघातते. स्वसंघात म्हणजे स्वतःचं शरीर, संघ म्हणजे समूह, स्वतःच्या इंद्रियाचा समूह त्याहून भिन्न. और चक्षु इंद्रिय का विषय होवे. चक्षुचा ते विषय होतात म्हणजे चक्षुचा विषय नाही आणि भिन्न आहे त्याला पण मानायचं नाही. सो अधिभूत काही आहे त्याला अधिभूत माना. तिससे जन्य जो दुःख सो अधिभूत दुःख कहिए है. इसे अधिभूत ताप भी कहते हैं. यालाच अधिभूत ताप सुद्धा म्हणतात. आता आध्यात्मिक दुःख कळलं. रोग क्षुधा वगैरे शारीरिक स्थूल शरीर सूक्ष्म शरीरापासून होणार. अधिभूत म्हणजे दुसऱ्याकडून, चोर असेल, साप असेल, वाघ असेल, कुत्रा असेल, दुसऱ्याकडून होणार. 3 यक्ष, राक्षस, प्रेत, गृह अधिक और शीतवात आतपते दुःख होवे सो अधिदैव दुःख कही है. याला अधिदैव म्हणा. आता इथं यक्ष राक्षस, आत्ताच्या काळात राक्षस आहेत का? आत्ता आपल्याला जंगलात वनात राक्षस दिसत नाही. कारण जंगल कमी झाल्यामुळे जंगलातले राक्षस कुठं आले? आता घराघरात आले. जंगल कमी झालं, वन कमी झालं.
वनातले प्राणी सुद्धा बाहेर यायला लागले आता. गावामध्ये चित्ता आला, गावामध्ये बिबट्या आला, गावामध्ये वाघ आला, तसं गावामध्ये राक्षस सुद्धा आले. यक्ष, राक्षस, प्रेत, ग्रह. आता इथं ग्रह ला गच्या पोटात रेग आहे. ती रेग न देता खाली जर अर्धा चंद्र दिला तर गृह होतं, त्याला घर म्हणतात. गृह वेगळं आणि ग्रह वेगळं. उच्चार करताना आपण एकच करतो सगळीकडे. उच्चार आपला एकच असतो, उच्चारामध्ये फरक करत नाही. गृह आणि ग्रह. ग्रह म्हटलं की 12 ग्रह. कोणते? रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. रवीपासून आपण सुरुवात केली. शनी, राहू, केतू. आता इथून प्लुटो, नेपच्यून आणि 12 ग्रह आहेत. या 12 ग्रहाचं मंडळ आहे. काय आहे? मंडल आहे. याचा प्रमुख रवी आहे. याला रवी मंडल म्हणतात. चंद्रमंडल वेगळं आहे आणि रवी मंडल वेगळं आहे. याचा सगळ्याचा प्रमुख कोण आहे? रवी आहे. का? तो ज्या घरात असतो, ज्या चौकटीत असतो, तिथं दुसरे कोणते का ग्रह असेना, तो त्यांचा प्रभाव कमी करतो. 11 ग्रह आणि एकटा रवी वेगळा आहे. हा एकटा त्याच्या बाजूला कोण का असेना त्या घरात, त्याचा काय करतो? प्रभाव कमी करतो. हे रवी मंडल मानलंय आणि रवी मंडलावरून आपली कुंडली पाहिली जाते. मग त्याच्यामध्ये जन्म लग्न कुंडली आणि चंद्र राशी कुंडली वेगवेगळे. पुन्हा भावांश कुंडली, नवमांश कुंडलीच्या दृष्टीनं पुन्हा वेगवेगळा विचार आपल्याला करता येतो. अनेक कुंडल्या दिलेल्या असतात कागदावर, आपल्याला ती लक्षातच येत नाही हे काय आहे. त्याच्या कुंडलीचे प्रकार आहेत. आपल्याला त्याचं पहिलं घर लक्षात आलं पाहिजे. त्याचं पहिलं घर लक्षात आलं पाहिजे. मग तिथून 12 ग्रह मोजायचे, 12 घर मोजायचे. आणि त्या 12 घरांमध्ये 12 ग्रह कुठं बसले. मग 12 ग्रह बसणं आणि 12 ग्रहाला घर मिळणं हे पुन्हा फरक आहे. पहिल्या घरात आकडा जो आहे त्याला ते पहिलं घर मिळालंय. आपला पहिलं घर जे आहे त्याच्यामध्ये जो आकडा आहे, समजा आकडा 4 असेल तर ते घर चंद्राला मिळालं. ते घर कोणाला मिळालं? चंद्राला. म्हणजेच त्या व्यक्तीचं मन चंद्रावरून ओळखता येतं. त्याचं कसं आहे, कायम ती व्यक्ती घाबरणारी असते, कोणत्याही गोष्टीला धाडस करत नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये मागं घेणं. चंद्र प्राधान्याचं जर कुंडली असेल तर ती व्यक्ती पुढे येत नाही, धाडस करत नाही. पण पहिल्या घरात जर रवी 5 आकडा असेल तर ती व्यक्ती धाडस करते, काही नसताना धाडस करते. परिस्थितीला समोर अंगावर घेण्याचं धाडस त्या व्यक्तीमध्ये येतं, कारण रवी आहे. 5 आकडा कोणाचा आहे? सिंह राशीचा आहे. 5 आकडा म्हणजे सिंह, आणि सिंह ही कोणाची रास आहे? रवीची आहे. रवी. चला, मी काय सांगायला लागलोय?
भविष्य नाही, ग्रह, यातला ग्रह सांगायला लागेल. ग्रह पीडा हे आदिदैव दुःख आहे. हे कोणतं दुःख आहे? आदिदैव, ग्रहापासून होणारी पीडा. आपल्याला सांगतात बघा, आमच्याकडं घरात खूप त्रास आहे, खूप पीडा आहे. मग पितरांची पीडा आहे, कर्माची पीडा आहे का ग्रहांची पीडा आहे? पाहावं लागतं. हे वेगवेगळं आहे. ग्रहाची पीडा वेगळे, पितराची पीडा वेगळे आणि कर्माची पीडा वेगळे. या सगळ्या गोष्टीचा विचार आधी दैविक दुःख हे कशाचं आहे? आधी दैविक तिसरं दुःख आहे. आपण काय बघायला लागलोय? 3 दुःख. या 3 दुःखामध्ये आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आदिदैविकामध्ये ग्रह, आदिदैविकामध्ये प्रेत. आता इथं प्रेत शब्दाचा अर्थ काय? प्रेत उठून आपल्या मागं लागतं का? पिशाच्य धरायचं. इथं प्रेत शब्दाने प्रेत नव्हे, प्रेत शब्दाने पिशाच्य. पिशाच्य असतं का? तर आपल्याकडे संप्रदायात पिशाच्य मानलंय. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येणार आहेत. त्यामध्ये गोकर्ण चरित्रामध्ये धुंदुककारी हा पिशाच्य होता, हे पाहता येतं. अनेक प्रकारे आपल्याकडं चरित्राच्या माध्यमातून पिशाच्य मानलेलं पाहायला मिळतं. प्रेत शब्दाचा तो तशा पद्धतीचा अर्थ आपल्याला इथं स्वीकारावा लागतो. याच्याशिवाय शीत, वात, आतप. वात म्हणजे शरीर उगीच फुगणं, याला काय म्हणतात? वात. यातूनच एक प्रकार समोर आला, संधिवात. त्या वातीनं जर संधीचा उपयोग केला, वात जर संधी साधू लागली तर ती काय होते? संधिवात. त्याला सांधे धरते. ती वात काय करते? सांधे धरते. चरबीला धरलं वातीनं तर शरीर मोठं होतं आणि सांध्याला धरलं तर संधिवात. हे प्रकार आहे वातीचे. हे काय झाले? प्रकार. आता यात वात आलं, नंतर शीत म्हणजे थंडी वाजून येणं. यामध्ये उष्णता असेल, आतप, उष्णता, ताप होणं, गरम होणं अंग. या दृष्टीचा जर विचार केला तर हे दुःख आहे. हे कोणतं दुःख आहे? आदिदैविक. याचा विचार करताना पंचमहाभूताचं सुद्धा चिंतन इथं स्वीकारावं लागतं. पृथ्वीपासून होणारं दुःख, जलापासून होणारं दुःख, तेजापासून होणारं दुःख. तुम्ही म्हणाल पृथ्वीपासून काय दुःख आहे? पृथ्वीपासून दुःख काय? भूकंप. जलापासून महापूर येणं, ढगफुटी होणं, प्रमाणापेक्षा जास्त पाणी येणं, याला काय म्हणायचं? जलापासून. ताप म्हणजे टेम्परेचर 45 ला गेलं, 46 ला गेलं, हे काय आहे? आधी भौतिक ताप आहे. वायूचं वादळ, वादळ येणं, चक्रीवादळ येणं, गावच्या गावं उडून जाणं, एका क्षणात गाव संपवतं. पुन्हा ते गाव बसायला 2-2 महिने जातात. पण त्याला किती वेळ लागला? फक्त एक क्षण, एका क्षणात. हे कोणतं दुःख आहे? आदिदैविक दुःख. इस रीति से 3 भांतिके, भांतिके म्हणजे प्रकार, जे दुःख है, तिनके नाश की, त्यांच्या नाशाची सर्व पुरुषांको इच्छा आहे. सगळ्याच पुरुषांना त्याची इच्छा असते. दुःख से भिन्न जो पदार्थ है, दुःखाहून वेगळा जो पदार्थ है, तिनके नाश की विवेकी पुरुष इच्छा करे नहीं.
ज्याच्यापासून दुःख नाही त्याचा नाश व्हावा असं वाटतं का? नाही. या ते अज्ञान सहित सकल जगत की निवृत्ती की काहू को इच्छा बने नाही. दुसऱ्याच्या नाशाची इच्छाच होत नाही. आता थंडी ताप वगैरे आहे आणि कॅन्सरच्या गोळ्या घ्यायला लागलो, घेईल का कोणी? कोण तर घेईल का? एखाद्याला सांगितलं पुढं कॅन्सर होऊ नये म्हणून बघू पुढच्या पुढं, आता काय करायचंय घेऊन, असं म्हणतो आपण. जर शासनानं आपल्या समोर विषय आणून ठेवला आणि सांगितलं की तुम्हाला लस आलेली आहे, पुढं तुम्हाला कॅन्सर टीबी होऊ नये म्हणून आता लस घ्या, किती जण घेतील? कोणच घेत नाही. का? काही गरजच नाही. तसं दुःख घालवायचं आहे का जगाची निवृत्ती आहे, ही शंका आहे. दुःखाचं कारण वगैरे शोधत बसत नाही कोण. जगत निवृत्तीचा विचार कोणी करत नाही. जगाच्या निवृत्तीचा विचार नाही तर जगाच्या कारणाचा विचार आहे का? कारण विचारात पण घेतलं जात नाही तर त्याच्या निवृत्तीचा विचार असेल का, अशी शंका आहे. जो सिद्धांती ऐसे कहे, त्याला सिद्धांती असं म्हणतील तर यद्यपि सकल पुरुष दुःख निवृत्ती की इच्छा करे है. सगळेच पुरुष दुःख निवृत्तीची इच्छा करे असं सिद्धांती मत आहे. तथापि असं असेल तर अज्ञान सहित सर्व जगत की निवृत्ती विना, बघा त्याची शंका कशी आहे, विना दुःख की निवृत्ती होवे नाही. दुःखाची निवृत्ती होत नाही. याते दुःख निवृत्ती के निमित्त, दुःख निवृत्तीच्या निमित्तानं अज्ञान सहित जगत के निवृत्ती को भी चाहे है. अज्ञाना सहित जगत की निवृत्ती हे त्याची इच्छा केली असते, पण अज्ञान जगत याच्या निवृत्तीची इच्छा कुणालाच होत नाही. त्यामुळं जगत निवृत्ती वगैरे हा विचार कुणाच्या मनात नाही. फक्त दुःख निवृत्ती एवढाच विचार आहे. सो शंका बने नाही, ही शंका होतच नाही. आता इथं उत्तर चालू झालं. जे आयुर्वेद में औषध कहे है, आयुर्वेदामध्ये काही औषधं सांगितलेत. तीन ते रोगजन्य दुःख की निवृत्ती होवे है. रोग ज्याच्यामुळे रोगजन्य दुःख, रोगाने निर्माण होणारं दुःख जातं. और भोजन से क्षुधाजन्य दुःख की निवृत्ती होवे. भोजन केल्याने काय होतं? क्षुधा वगैरे दुःखच होत नाही. क्षुधा तृषा दुःख होऊ नये म्हणून भोजन पाणी हे घ्यावं लागतं. इस रीति से अपने अपने उपायंते सर्व दुःखन की निवृत्ती होवे. अशा पद्धतीनं सर्व दुःखाची निवृत्ती होतीये. या सर्व दुःख निवृत्तीचा विचार करा. याते अज्ञान सहित जगत की निवृत्ती विना, अज्ञानासहित जगत म्हणजे कारण आणि कार्य याच्या निवृत्तीशिवाय बी दुःख की निवृत्ती बने नाही. ते घालवल्याशिवाय दुःखच जात नाही. तुम्ही दुःख घालवायचं म्हणायला लागलात, बरोबर आहे. डॉक्टरकडे गेलो आपण, डॉक्टरला सांगितलं ताप आहे, गोळ्या द्या. त्यांनी सांगितलं रक्त तपासा. हा म्हणायला लागला रक्त तपासायची काय गरज आहे, ताप आहे, दिसायला लागलाय, चटके बसायला लागले, गरम आहे अंग, तापाचं गोळ्या द्या ना. तो म्हणतो मी ताप घालवू शकतो, गोळी देऊ शकतो, पण ताप कशाने येत आहे ते तपासण्यासाठी मला रक्त तपासावं लागणार आहे. आत्ता जर गोळी दिली ताप तात्पुरता जाईल, पण कायमचा जाईल का? पुन्हा तुम्ही सांगणार उद्या गोळी बंद झाली, ताप चालू झाला. पुन्हा तुम्ही मला ताप करू नये म्हणून
रक्त तपासा. तसं दुःख पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून दुःखाचं कारण शोधावं लागतं. दुःख के निवृत्ती के निमित्त. दुःखाच्या निवृत्तीसाठीच अज्ञान सहित जगत की निवृत्ती की चाहना बने नहीं. दुःखाच्या निवृत्ती के निमित्त, दुःख निवृत्ती निमित्ताने अज्ञान सहित जगत की निवृत्ती चाहना बने नहीं. दुःखाच्या निवृत्तीसाठी अज्ञान सहित जगत की निवृत्ती हे होतं का? इथं 65 नंबर टिप्पणी आहे. पूर्व अनुभव की वस्तू की इच्छा होवे. पूर्व अनुभव आहे आम्हाला, त्याच वस्तूची इच्छा होते. ज्याचा अनुभव नाही त्याची इच्छा होते का? ब्रह्मरूप अधिष्ठान के ज्ञान से कारण सहित जगत की निवृत्ती का अनुभव पूर्व कभी किया नहीं. आम्हाला ब्रह्मज्ञानाचा पूर्वीचा अनुभव आहे का? नाही. याते कारण सहित जगत की निवृत्ती की इच्छा काहू को बने नहीं. त्याचा अनुभवच नाही तर आता इच्छा कशी होईल? यह पूर्व पक्ष की शंका का उत्तेजन है. याका समाधान आगे 91वें टिप्पण विषय पान नंबर 34 कहेगा. इथं ते वर्णन केलेलं आहे. तसं इथं सुद्धा ते चिंतन मांडत असताना पाठीमागचा विचार मांडला. कारण सहित जगत की निवृत्ती और ब्रह्म की प्राप्ती मोक्ष कही है. याला मोक्ष म्हणतात. ताके विषय त्याच्याविषयी कारण सहित जगत की निवृत्ती रूप मोक्ष के अंश की भी इच्छा काहू को बने नहीं. यह वार्ता प्रथम दोहा विषय कही. ही इच्छा कुणालाच होत नाही. हे आम्ही पाठीमाग या पहिल्या दोह्यामध्ये चिंतन मांडलेलं आहे. कारण ती शंका आहे. ही काय आहे? शंका आहे. ब्रह्म प्राप्ति रूप मोक्ष के द्वितीय अंश की भी इच्छा काहू को बने नहीं. आता तुमच्या शंकेमध्ये दोन अंश आहेत. एक प्राप्तीचा आणि एक निवृत्तीचा. आत्ताच्या वरच्या पॅरेग्राफमध्ये प्राप्तीचा मांडला, आता निवृत्तीचा मांडणार आहे. वरच्या ह्याच्यात निवृत्ती मांडला, आता प्राप्तीचा विचार मांडला जाणार आहे. ज्या वस्तु का अनुभव कही ज्ञान होय ता वस्तु की प्राप्ति की इच्छा होवे है. आता जी वस्तू आहे ज्याचा अनुभव आहे त्याचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा होते. ज्या वस्तू का ज्ञान होवे नहीं ताकी प्राप्ति की इच्छा भी नहीं. ज्याचा अनुभव नाही त्याच्या प्राप्तीची इच्छा सुद्धा होत नाही. जैसे अन्य देश के अनंत पदार्थ अज्ञात है. अनंत देश, देश कसा आहे? अनंत आहे. अनंत म्हणजे देश काल भेद रहित, अनंत व्यापक आहे. अज्ञात है हे आम्हाला काय आहे? अज्ञात आहे. आम्ही कधी काश्मीरला गेलो का? नाही. मग जाण्याची इच्छा होते का नाही? अनुभव नहीं तरी होती है. इनकी प्राप्ति की इच्छा का वो पुरुष को होए नहीं. और अधिकारी पुरुष को ब्रह्मज्ञान है नहीं, और जाको ब्रह्मज्ञान है सो अधिकारी नहीं, मुक्त है. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तो मुक्तच आहे, त्याला सुद्धा इच्छा होत नाही. आणि ज्यानं अगोदर अनुभव घेतला नाही त्याला सुद्धा ताकू प्राप्ती की इच्छा बने नाही, त्याला त्याची इच्छा होत नाही. याते वेदांत श्रवणते पूर्व अज्ञात जो ब्रह्म ताकि प्राप्ति की इच्छा बनी नहीं. इस रीति से अज्ञान सहित जगत की निवृत्ति और ब्रह्म की प्राप्ति रूप जो मोक्ष ताकि इच्छा काहू को बने नहीं. याते मुमुक्षु को है नहीं. अहो तुमचा अधिकारीच नाही, मुमुक्षुच नाही. कारण प्राप्तीची सुद्धा इच्छा नाही आणि निवृत्तीची सुद्धा कुणालाच इच्छा नाही. मुमुक्षुता बने नहीं. याते वैराग्य भी बने नहीं. आता अधिकारीच नसेल तर वैराग्य असेल का? वैराग्य सुद्धा नसणार आहे. अन्य रीति से अधिकारी का अभाव.
अधिकारी नाही, अभाव आहे त्याचा, आणि त्यामुळे या ग्रंथाचं प्रयोजन स्वीकारता येत नाही। अन्य रीति से अधिकारी का अभाव पूर्व पक्षी प्रतिपादन करे है। पूर्व पक्षी हे काय करायला लागलेत, त्याचं वर्णन करायला लागले। सर्व पुरुष विषय सुख को चाहे है, सगळेच पुरुष विषय सुखाला इच्छितात। सगळे पुरुष काय करायला लागले, विषय सुखाची इच्छा करतात। सगळ्यांना विषय सुख मिळावं वाटतं का ब्रह्म सुख मिळावं वाटतं? विचार सागर ऐकल्यानंतर सांगितल्यानंतर सुद्धा विषय सुख मिळावं वाटतं का ब्रह्म सुख? विषय सुख। सर्व पुरुषों को विषय सुख चाहे। जो कोई सकल विषय का त्याग करके तप विषय आरूढ़ है, सो भी परलोक के उत्तम भोगन की इच्छा करके नाना क्लेश सहारे है। जर एखाद्यानं विषय बाजूला ठेवलेलं दिसायला लागलं, याचा अर्थ त्याला विषय सुख नकोय असं नाही, तो तप करायला आणि तो इथल्या विषय सुखाची अपेक्षा करेना, स्वर्गातल्या विषय सुखाची अपेक्षा करायला लागलाय। म्हणजे उत्तम भोगाची अपेक्षा करतोय, म्हणून आता त्यानं काय केलंय, विषय सुख त्यागले। काही काही वेळेला म्हणतात लहान गाडी मिळायला लागली, नको मला ही गाडी, का मोठी गाडी पाहिजे। लहान पद नको का, मोठं पद पाहिजे। लहान पद त्यागलं याचा अर्थ वैराग्यवान आहे का? नाही, मोठ्या पदाची अपेक्षा। याते ईसलोक का अथवा परलोक का विषय सुख सर्व चाहे। या लोकातलं सुख आणि परलोकातलं सुख सगळेजण त्याची अपेक्षा करतात। सो विषय सुख मोक्ष विषय आहे नाही। हे विषय सुख मोक्षाच्या ठिकाणी संभवत नाही। याते मोक्ष का पंथ कहिए साधन, ताकू कोई पुरुष चाहे नहीं। कुठलाच पुरुष याची अपेक्षा करत नाही। इस रीति से मोक्ष की इच्छा रूप मुमुक्षुता बने नहीं। कुठल्याच पुरुषाला मोक्षाची इच्छा संभवत नाही। सकल पुरुषां को विषय सुख की इच्छा होवे। सगळ्याच पुरुषाला विषय सुखाची इच्छा आहे, म्हणजेच वैराग्य शम दम उपरती काऊ विषय बने नहीं। वैराग्य नाही, शम नाही, दम नाही, उपरती नाही, चतुष्टय साधन सहित अधिकारी का अभाव होने ते ग्रंथ का आरंभ निष्फल है। चतुष्टयाचा अभाव आहे म्हणून ग्रंथाचा आरंभ सुद्धा काय आहे, निष्फळ आहे। तुम्ही उगीच ग्रंथाची प्रौढी मांडू नका, अशी शंका अधिकारी खंडन याच्यामध्ये मांडणे। आता आपल्या समोर काय झालंय, अधिकारी खंडन केलं। तसं आपण सुद्धा अभंगाचा अधिकारी मांडायचा, त्याचं पूर्वपक्ष भूमिकेतून खंडन करायचं, मग अधिकारी लक्षण का गरजेचं आहे आणि त्या अधिकाऱ्याला प्राप्त होणारं फल, अभंगाच्या अनुषंगाने आपली ही भूमिका तयार झाली की अभंगाची दिशा व्यवस्थित मांडता येते। असा पूर्वपक्ष मांडून इथं चिंतन मांडलेलं आहे। याचा विचार आपल्याला आणखी पाहायचा आहे, ते आपण उद्याच्या पाठाला करू। कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।